नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पाटील ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये जो हप्ता येणार आहे तो लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आहे. काही जण म्हणतात की आमचा हप्ता आला नाही किंवा काय, मागचे हप्ते सगळे जमा आहेत, परंतु जानेवारी महिन्यात जे हप्ता आलेला नाही तिथे तुम्ही पाहू शकता 5 लाख ज्या महिला आहेत, 5 लाख जे अर्ज आहेत ते गव्हर्नमेंटने रिजेक्ट केलेले आहेत. तर त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत असे 2,30,000 लाभार्थी आहेत, असे अर्ज त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत एवढे. त्यानंतर काही महिलांचं वय 65 पेक्षा जास्त होतं अर्ज भरताना, किंवा अर्ज भरल्यानंतर 1-2 महिन्यांनी ते 65 वर्षाचे झाले असतील, अशा महिला 1,10,000 महिला आहेत, त्यांचे पण अर्ज रिजेक्ट करण्यात आले. त्यानंतर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर जर 4 चाकी गाडी असेल किंवा नमो शक्ती अंतर्गत काही लाभार्थी असतील किंवा ज्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेत असे सगळे मिळून जे लाभार्थी ते 1,60,000 लाभार्थी आहेत. आता याचा आकडा नक्कीच वाढणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी आहे, ट्रॅक्टर वगैरे सोडून असे कुटुंब भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्यांचे अर्ज भरपूर मोठ्या प्रमाणात रिजेक्ट होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर मित्रांनो, जानेवारीमध्ये 5 लाख अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये हा आकडा नक्कीच वाढलेला असून एक 10 लाखाच्या पुढे तरी हा आकडा असू शकतो. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीची मिळून 15 ते 20 लाख अर्ज त्यामधून बाद करण्यात येऊ शकतात. आता इथं बघा, इथं नाव दिसतंय महिलेचं, त्यानंतर ॲप्रो आहे अर्ज, आणि इथं संजय गांधी म्हणून एक नवीन टॅब आलेला आहे. तर या टॅबमध्ये ज्यांचं यश असेल त्यांचं म्हणजे त्यांना ते डोलाचे पैसे येत आहेत, किंवा संजय गांधी निराधार योजना जी आहे त्या अंतर्गत पैसे येत आहेत महिन्याला, त्यामुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत. आता इथं ज्यांचं यश असेल त्यांना जानेवारीपासूनचे हप्ते आलेले नाहीत. आता हे बघा, इथं यश दाखवतंय, तर यांना पण हप्ता आलेला नसेल. अशा तुरळक महिला आहेत त्या त्यांचं इथं यश दाखवतंय. कारण की आपण अर्ज भरतानाच जे स्वयं घोषणापत्र दिलं होतं त्यामध्ये एक नोट होती बघा, तुम्हाला आठवते की नाही, की गव्हर्नमेंटची कोणती 1,000 किंवा 1,500 रुपयापेक्षा जास्त वाली कोणती स्कीम त्या महिलेला पात्र नसली पाहिजे तरच ती या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत असते. तरी देखील काही महिलांनी अर्ज केलेले आहेत, तर त्यांचे अर्ज यामध्ये रिजेक्ट करण्यात येणार आहे. आता इथं फक्त संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल तरच यश आलेलं आहे. तुमच्या नावावर काही कार वगैरे असेल किंवा ITR वगैरे भरत असताना, तर ते अद्याप इथं दिलेलं नाही आहे. माझ्या मते जेव्हा नवीन अर्ज वगैरे चालू होतील त्यावेळेस ते अपडेट इथं येईल, कशामुळं तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे किंवा कशामुळं ते अपात्र ठरलेले आहे. तर बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की नवीन अर्ज कधी चालू होणार आहे किंवा काय. तर नवीन अर्ज लवकरच चालू करण्यात येणार आहे, कारण की तशी गाईडलाईन पण आलेली आहे गव्हर्नमेंटकडून. ज्या महिला 21 वर्ष वय कंप्लीट झालेलं आहे त्यांचं, त्यांना नवीन अर्ज करण्यासाठी परत वेबसाईट चालू करून देणार आहेत. तर मित्रांनो, काही महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये जी मुदत वाढ दिली होती अर्ज करण्यासाठी, त्यावेळेस जे अर्ज केले आहेत ते पण अर्ज आता ॲप्रोमध्ये दिसत आहेत. तर या अर्जामधले बरेचसे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे, कारण की त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन एकदम व्यवस्थितरित्या करूनच ते अर्ज ॲप्रोमध्ये दिलेले आहेत. आता ज्यांनी मुदत वाढ दिल्यानंतर अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाल्यामुळं फेब्रुवारीचा हप्ता त्यांना येण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता येत असतो बँकेमध्ये तो DBT अंतर्गत येत असतो. म्हणजे ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असतं त्या खात्यालाच ते पैसे येत असतात. तर काही महिलांचं खातं बंद असल्यामुळं त्या खात्यातले पैसे काढता येत नाही आहे, किंवा एखादं लग्नापूर्वीचं एखादं खातं असून त्या खात्याला आधार कार्ड लिंक असतं, त्या खात्यात पैसे जात आहेत, ते खातं दुसऱ्या ब्रांचला असतं, तिथं जाऊन ते खातं चालू करणं शक्य नसतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, नवीन खातं तुम्ही एखाद्या बँकेत ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याला तुमचं आधार कार्ड सीडिंग करून घ्यायचं आहे. तर ते जुन्या खात्यामध्ये पैसे न जाता नवीन खातं तुम्ही जे खोललं आहे त्या खात्यामध्ये तुमचे चालू हप्ता येऊन जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणे लवकरच सुरू होईल. ज्या महिलांचं वय 21 वर्ष कंप्लीट झाले आहे त्यांना नवीन अर्ज करण्याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही तुमची शंका असतील किंवा प्रश्न असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. धन्यवाद.